नमस्कार मित्रांनो, मी आज आलो आहे आई जगदंबेच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र राशीन या ठिकाणी. माझ्या भक्तिभावना चॅनलवर तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत. मंदिराकडे जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना देवीच्या ओटी आणि पूजेचे साहित्य असलेली सुंदर दुकान सजलेले आहे. आपणही आईच्या चरणी अर्पण करण्यासाठी नारळ आणि ओटी भरण्याचं सामान घेणार आहे. आता आपण आलो आहे मंदिराच्या मुख्य कमानीपाशी. ओटीचे साहित्य घेऊन आपण आता मंदिराच्या प्रवेश कमानीमधून आतमध्ये जाताना हे आपण लाईव्ह बघणार आहे. चला तर तुम्ही पण या आईच्या दर्शनासाठी. तुम्ही पण घरबसल्या लाईव्ह दर्शन घ्या आईचे. तर मित्रांनो, माऊलीच्या चरणी आलो की मनातील सर्व चिंता दूर होतात. चला तर बघूया मित्रांनो, आज हा भक्तीचा योग जुळून आलेला आहे आईच्या दर्शनासाठी. तर मंदिरासमोर खूप मस्त असं भाविक भक्तांची गर्दी आपल्याला पाहायला भेटत आहे. मंदिराच्या आवारामध्ये आतमध्ये आल्यानंतर सर्वात आधी आपण दर्शन घेणार आहोत आईचे वाहन असलेल्या पराक्रमी सिंहाचे. सिंह दर्शन झाल्यानंतर समोरच आपल्याला दिसत आहे जगदंबा देवीचे भव्य असे मंदिराचे दृश्य. पुढे आराधी भक्त मेळावा बसलेला आहे आणि आईचे भव्य बोला आई राजा उदे उदे जगदंबे माते. आता आपण प्रमुख कमानीपाशी पोचणार आहे. मंदिराच्या मुख्य कमानीतूनच जेव्हा आपण आत पाऊल ठेवतो तेव्हा समोरच दिसते ती भव्य उंच दीपमाळा आणि तिच्याच मागे डोळ्याने उभे असलेले आईचे प्राचीन मंदिर. या कमानीतून आईच्या मंदिराचे दिव्य कळसाचे दर्शन होते, जे मनातील सर्व चिंता दूर करते. आईच्या पवित्र मंदिराचे दर्शन घ्या. आईच्या मंदिरासमोरील भव्य असे भक्तिमय रम्य वातावरण पाहून मनाला खूपच सुंदर असं वाटते. नारळ फोडण्यासाठी आपल्याला दगड दिसत आहे. समोर कुंड आहे आणि विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर. हे पाहून मनाला खूपच भारी वाटत आहे. मंदिराची प्राचीनता आणि मंदिराची भव्यता पाहून खूप मनाला शांती मिळते. आईच्या मंदिरासमोरील भाविक भक्तांची गर्दी पाहून मनाला खूप भक्तिमय प्रसन्न वातावरण झाल्याचे अनुभवायला भेटते. आता आपण मंदिराच्या मुख्य भागात आलो आहे. आईच्या दर्शनासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. प्रत्येकाच्या मनात फक्त आईच्या दर्शनाची ओढ आणि अखेर डोळे भरून दर्शन घ्या. मुख्य गाभाऱ्यातील आई जगदंबेच्या या अत्यंत प्रसन्न आणि तेजस्वी मूर्तीचे उदे गांबे उदे. आई जगदंबे मातेचा उदो उदो. आई राजा उदो उदो. बोला आई जगदंबे मातेचा उदो उदो. मंदिराच्या परिसरामध्ये असणारी ही छोटी छोटी आणि जुनी मंदिरे सुद्धा आपण पाहून घेऊया. इथली शांतता मनाला खूप सुख देऊन जाते. चला तर बघूया आपण मंदिरामधील छोटी छोटीशी मंदिरे आणि त्यांचं दर्शनही घेऊया.
चला तर आपण मंदिराच्या मागच्या साईडला आलेलो आहे आणि भव्य असा कळस आईच्या मंदिराच्या मागच्या साईडने दिसत आहे आणि भाविक भक्त इथे बसलेले आहेत आणि इथं सुकणाई देवीचं मंदिर आहे जिथे आपण मनातली इच्छा आणि जे काही गोष्टी असतात ते आपण आईच्या चरणी सांगतो व मंदिराच्या पाठीमागच्या साईडचे आईचे मुख्य गाभाऱ्यातील दर्शन घेणार आहे. चला तर मंदिराच्या मागच्या साईडच्या छोटी छोटी मंदिरांचे आपण दर्शन घेत आहे. लक्ष्मी नारायण मंदिराचं दर्शन घेत आहे आपण. श्री मल्हारी मसळकांत मंदिर यांचं सुद्धा आपण देखील दर्शन घेतलेलं आहे. इथे समोर नैवेद्य आणि संत ज्ञानेश्वर मंदिर हे दिसत आहे आपल्याला. श्री गुरुदेव दत्तांचं पण दर्शन आपण घेतलेलं आहे. मंदिरामध्ये खूप प्रकारची गर्दी झालेली आहे भाविक भक्तांची. चला तर आपण महादेवांचं दर्शन घेणार आहोत. समोर महादेवांची भव्य अशी मोठी पिंड आपण पाहत आहे. त्याच्यानंतर शेजारीच महादेवांचं मंदिर आहे. हे देखील आपण इथं व्हिडिओ मार्फत बघणार आहे. बाहेर भव्य असे नंदींचं दर्शन घेतानाचा हा व्हिडिओ. आतमधील महादेवांच्या मंदिरातील गाभाऱ्यातील पहिल्या गणपतींचं दर्शन व आतमधील महादेवांच्या पिंडीचं दर्शन घेतानाचा हा व्हिडिओ. चला तर आपण पाहूया मंदिराचे बाहेरचे दृश्य. श्री क्षेत्र राशीन देवीच्या मंदिरासमोरील हे पवित्र होमकुंड. आई जगदंबेच्या दरबारातील या होमाचे दर्शन घेतल्याने मनातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मकता ऊर्जा मिळते. या मंदिरासमोरील चिंतामणीचे दर्शन घेऊन आपण पाहणार आहे. ढोल ताशांच्या गजरात, हातात पूजेची परडी आणि आईच्या दर्शनाची ओढ. राशीन नगरीत आई जगदंबेच्या भक्तीत दंग झालेले हे भक्त पहा. हातामध्ये दंडवत घेत आईच्या नावाचा जयघोष करत निघालेली ही भक्तांचे मनाला एक वेगळीच ऊर्जा देऊन जाते. तर मित्रांनो, घरबसल्या राशीन गावच्या आई जगदंबेचे दर्शन हे तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि लाईक करा. मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या भक्तिभावना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया अशा एका भक्तिमय प्रवासात.